नमस्कार मित्रांनो, अधिक मासातील सर्वात पवित्र, सर्वात पुण्यदायी आणि अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी कमला एकादशी यंदा 11 जून 2026 रोजी आलेली आहे. शास्त्रानुसार या एकादशीचे व्रत केल्याने श्री महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची विशेष कृपा प्राप्त होते. आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, घरातील अशांतता, नोकरी व्यवसायातील अडथळे आणि मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कमला एकादशी अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानली जाते. परंतु कमला एकादशी इतकी विशेष का आहे? या दिवशी कोणती पूजा करावी? व्रताची योग्य पद्धत काय आहे? आणि अशी कोणती कथा आहे ज्यामुळे एका गरीब व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून गेले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमला एकादशीचे महत्त्व, कथा, पूजा, उपाय आणि व्रताचे नियम सविस्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, संपूर्ण वर्षभरात 24 एकादशी येतात, परंतु जेव्हा अधिक मास येतो तेव्हा 2 विशेष एकादशी येतात. त्यातील एक म्हणजे कमला एकादशी. ही एकादशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. कमला हे देवी लक्ष्मीचे एक दिव्य नाव आहे. ज्या भक्तांवर माता कमलेची कृपा होते त्यांच्या जीवनात धन, धान्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची वाढ होते असे मानले जाते. पद्मपुराणात या एकादशीचे अतिशय मोठे महत्त्व सांगितले आहे. असे म्हटले जाते की हजारो यज्ञ, तीर्थयात्रा आणि दान धर्माचे जे पुण्य मिळते ते पुण्य श्रद्धेने केलेल्या एका कमला एकादशी व्रतामुळे प्राप्त होते. कमला एकादशीचे धार्मिक महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे म्हटले जाते. हा महिना स्वतः भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून या महिन्यात येणाऱ्या एकादशीचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. कमला एकादशीच्या दिवशी केलेले नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम, भगवद्गीता पठण, श्रीसूक्त पठण, लक्ष्मीपूजन, दानधर्म यांना विशेष फळ प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी भक्तिभावाने केलेले व्रत जन्मोजन्मीचे पापे नष्ट करते. आता ऐकूया कमला एकादशीची अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी कथा. पूर्वी उज्जैनी नगरीत एक ब्राह्मण राहत होता. त्याला अनेक पुत्र होते. त्यातील एक मुलगा अत्यंत दुराचारी होता. तो नेहमी वाईट संगतीत राहायचा, धर्म कर्म करत नसे, म्हणून घरातील सर्वजण त्याच्यावर नाराज होते. एके दिवशी वडिलांनी त्याला घराबाहेर काढले. तो तरुण निराश झाला. भूक, तहान आणि दुःखाने भटकत राहिला. अनेक दिवसांनी तो प्रयागराज येथे पोहोचला. तेथे त्याला एका आश्रमात पुरुषोत्तम मासाचे महात्म्य ऐकायला मिळाले. संत मंडळी कमला एकादशीचे महत्त्व सांगत होती. त्यांनी सांगितले, जो भक्त श्रद्धेने कमला एकादशीचे व्रत करतो त्याच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. त्या तरुणाने ठरवले, माझ्याकडे काहीच नाही, पण मी श्रद्धेने हे व्रत करेन. त्याने उपवास केला, रात्रभर जागरण केले, भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण केले आणि दुसऱ्या दिवशी पारणे केले. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन माता लक्ष्मी त्याच्यासमोर प्रकट झाल्या. देवी म्हणाल्या, तुझ्या श्रद्धेमुळे मी प्रसन्न झाले आहे. त्यानंतर त्याचे नशीब बदलले. त्याला संपत्ती, मान सन्मान आणि सुख प्राप्त झाले. मित्रांनो, या कथेचा संदेश स्पष्ट आहे. भगवंताला मोठमोठे दानं नको असतात, त्यांना हवी असते ती खरी श्रद्धा. आता जाणून घेऊया या व्रताची योग्य पद्धत. पहाटे लवकर उठा, स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्रे धारण करा, संकल्प करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करून व्रताचा संकल्प करा. घरातील देवघरात भगवान विष्णू, श्रीकृष्ण, माता लक्ष्मी यांची पूजा करा. पिवळी फुले अर्पण करा, तुळशीपत्र अर्पण करा, तुपाचा दिवा लावा. कोणते मंत्र म्हणावेत? विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा जप करा. लक्ष्मी मंत्र ओम श्रीं महालक्ष्मी नमः 108 वेळा जप करा. विष्णू सहस्त्रनाम शक्य असल्यास पठण करा.
कमला एकादशीला काय दान करावे? दानाला या दिवशी विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, फळदान, गाईला चारा आणि पक्ष्यांना धान्य दान करा. दान करताना अहंकार नसावा. या दिवशी काय करू नये? राग करू नये, खोटे बोलू नये, वादविवाद टाळावेत, मांसाहार टाळावा, मद्यपान टाळावे, तामसी अन्न टाळावे, मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवावी. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष उपाय. मित्रांनो, जर घरात आर्थिक अडचणी असतील तर कमला एकादशीच्या दिवशी हा सोपा उपाय करा. सायंकाळी माता लक्ष्मीसमोर एक तुपाचा दिवा लावा, कमळाचे फूल अर्पण करा आणि 21 वेळा म्हणा, ओम श्री महालक्ष्मये नमः. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक ऊर्जा देते. नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय. भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर 11 तुळशीपत्र अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना करा. घरातील सुखशांतीसाठी उपाय. संपूर्ण कुटुंबाने मिळून विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिपाठ म्हणल्यास घरातील वातावरण आध्यात्मिक होते. अधिक मासातील कमला एकादशीचे विशेष महत्त्व काय आहे? अधिक मास हा स्वतः पुरुषोत्तम भगवान विष्णूंचा महिमा आहे. या महिन्यातील कमला एकादशी ही माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देणारी म्हटली जाते. म्हणून या दिवशी केलेली भक्ती अत्यंत फलदायी मानले जाते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा ताण, तणाव, चिंता आणि आर्थिक समस्यांनी घेरले जातो. अशा वेळी कमला एकादशी आपल्याला एक सुंदर संदेश देते. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग कधीही सोडू नका. भगवंतावर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते. म्हणून 11 जून 2026 रोजी येणारी कमला एकादशी ही अत्यंत पुण्यदायी आणि शुभ मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करा, माता लक्ष्मीचे स्मरण करा, मंत्र जप करा, दानधर्म करा, सात्विक जीवन जगा आणि भगवान विष्णू व माता लक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त करा. भक्तांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती सुगंध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय.